गणपतीचा विसर्जन कुंड आहे, त्या कुंडचा ऑफिशियल उद्घाटन झालं नाही. पण या लोकप्रतिनिधीने काय केलं, आपले कमिशनर तेव्हा आपले हे होते खांडेकर, त्यांची एक डिजिटल साईन मारून स्वतःच्या लेटर पण आतापर्यंत इतिहासात कधी झालं नाही, त्याने उद्घाटन ठेवलं. मग त्यांना भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री दिसले नाही का, भारतीय जनता पार्टीचे आमदार दिसले नाही का? मला ठीक आहे, मी साधारण कार्यकर्ता, मला काही त्याचं इम्पॉर्टंट नाहीये, पण ते बोलत नाही. सुरुवात कोणी केली? त्यांनी केली. मग तसलं उत्तर त्याला भेटलं. आणि भेटल्यानंतर मग आम्ही जे तुमच्या माध्यमातून बघतो की फाटी उडून फेकली, त्याचं काय होत नाही. सर्वेक्षणाचं काम सुरू आहे आणि आम्ही दावा करतो जालन्याच्या जेवढे झोपडपट्टी धारक बंधूंना की तुम्हाला 3 ते 4 महिन्याच्या आत तुमचं पीआर काढेल, तुमचं पीआर कार्ड तुमच्या हातात पडेल. त्याचं सर्वेक्षण चालू होतं, उद्घाटन झालं आणि युद्ध पातळीवरती कार्यक्रम सुरू होणार. माणूस ज्या परिस्थितीमध्ये राहतो, ज्या सराउंडिंग मध्ये, इंग्लिशमध्ये सराउंडिंग म्हणतात, त्याचीच भाषा करणार ना ते. आणि दुसरी ते टांग तोडण्याची काही भाषा पण मी ऐकलं. आता तुम्ही लोकप्रतिनिधी जर गुंड्याला निवडून दिले तर टांग आणि हात तोडण्याचीच भाषा करणार, काही डेव्हलपमेंटची थोडी करणार. जसं आम्ही आतापर्यंत कधी भाषणात टांग तोडणे, हात तोडणे भाषण करत नाही, कारण आम्ही सभ्य कुटुंबातून आलेले. आता हे जिथून आले त्यांनाही माहित आहे काय बोलतात आणि काय नाही बोलतात. मला पण निमंत्रण होतं, मला राजाभाई देशमुख यांनी निमंत्रण दिलं होतं, पण बघा ते व्यासपीठ वेगळं आहे आणि आमचं व्यासपीठ वेगळं आहे. आणि ठीक आहे, दिवाळी स्नेमल असेल, पण पुढाऱ्याने काहीतर आचारसंहिता पाळला पाहिजे. आम्ही ती आचारसंहिता पाळतो, आता लोक पाळत नाही त्याला मी काही करू शकत नाही. नवीन युतीवर संकेत नवीन युतीचा मी जे तुमच्या माध्यमातून ऐकलं की ठीक आहे, ज्याला जे करायचं करू द्या, आम्ही त्यात काही बोलू शकत नाही आणि त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणे म्हणजे त्याला मोठापण करण्यासारखं आहे. हा पीआर कार्डचा जो प्रश्न आहे झोपडपट्टीचा, पुढचं तुमचं काय आहे? हे बघा, हे पीआर कार्ड बद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ, बावनकुळे साहेब, पंकजाताई मुंडे, आमचे नेते रावसाहेबजी दानवे, आमचे दुसरे नेते बबन लोणीकरजी, आमचे पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे, सन्माननीय संतोष दानवे, आमचे मित्र भास्कर आबा, राजेशजी राऊत, आमचे अशोक पांगरकर, अशोक पवार, आमचे जेवढे नगरसेवक आहे त्यांना मी मनापासून या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि याचं श्रेय पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला आहे. आणि जनताना मला विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या मुळे आपल्याला हा पीआर कार्ड भेटतोय.